स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातलेल्या आहे। मात्र गेल्या 5 वर्षांमध्ये नगरसेवकांनी काय विकास कामं केली आहे याच्यावर जळगाव शहरातील कांचननगर परिसरामध्ये या ठिकाणी नागरिकांची नाराजी असून त्या ठिकाणी त्यांनी मतदानावर या ठिकाणी बहिष्कार केल्याचं दिसत आहे। आमच्याकडे गेल्या 5 वर्षाचा विचार केला तर कुठल्याही प्रकारची विकास कामं झाली नाही। रस्ते असतील, गटारी असतील, त्याचप्रमाणे डीपी असतील, या कुठल्याही प्रकारची विकास कामं न झाल्यामुळे नागरिकांनी या ठिकाणी नाराजी व्यक्त केली आहे। जोही कोणी उमेदवार आमच्याकडे मतं मागण्यासाठी येईल त्याला आम्ही मतदान करणार नाही, त्याला प्रचार करू देणार नाही, अशी भूमिका थेट जळगावातील कांचननगर परिसरातील नागरिकांनी घेतलेली आहे। एक प्रकारे मतदानावर त्यांनी बहिष्कार केला आहे। या संदर्भातलीच बातचीत करण्यासाठी आमच्यासोबत या परिसरातील काही महिला आहे, आम्ही त्यांच्याकडून जाणून घेऊयात। ताई, काय सांगणार? मतदानावर बहिष्कार टाकता आहेत, काय सांगाल? बहिष्कारच टाकू आम्ही, कारण आम्हाला प्रत्येक वेळेस आश्वासन देऊन ते मोकळं करता आणि आम्ही घरी येऊन जाता त्यांच्या शब्दाला मान देऊन, पण तेच ना तेच आहे, त्यांचंवालं जे आहे तेच आहे, तर त्याला काही अर्थ नाही ना त्या गोष्टीला। आता त्याच्यामुळे एकच आहे आता आमच्याजवळ पर्याय की आम्ही मतदान करणार नाही, कोणीच जाणार नाही आणि प्रचाराला पण त्यांना आम्ही आमच्या गल्लीमध्ये घुसू देणार नाही। मोठे दावेवादी करण्यात येत आहेत की 5 वर्षामध्ये आम्ही खूप काही विकास केला आहे। खरंच विकास झालाय का? नाही नाही, काहीच नाही। 25 वर्षापासून एकही विकास या गल्लीमध्ये मी तर बघितलेला नाही आणि आम्ही आता नाही काम झालं मतदान तर करणारच नाही, पण आम्ही त्यांना आयर द्यायला जाऊ। आम्हाला काय आयर द्यायचा आहे तो आम्ही देऊ। मग आता एकच मार्ग राहिला आमच्याजवळ, मग काय आता ते म्हणजे आम्हाला ते तारीख देता, आम्ही उपोषणला बसणार होते, त्यांनी आम्हाला तारीख दिली, मुरुम टाकून दिला, तो मुरुम टाकून काय फायदा झाला? उलट खूप चिखल झाला, त्याच्यामध्ये मुलं पडले, वृद्ध लोक पडले, पाय मोडले, काहीच नाही ना त्या गोष्टीला अर्थ नाही ना। मग न टाकलेलं असतं ते बरं झालं असतं, ते टाकून तर जास्तच घाण झाली आमची। आपण काय सांगणार? या ठिकाणी मतदानावर थेट बहिष्कार टाकतायत। आमच्या इथं सोयच नाही आहे आम्हाला। आम्ही दरवर्षी मतदान करतो तरी आम्हाला त्याचा फायदाच होत नाही आहे। मग यावर्षी न करून बघू म्हणजे काय फायदा होतो तो तरी कळेल ना आम्हाला। त्यामुळे आम्ही म्हणतोय की यावर्षी आम्ही मतदान करत नाही। आम्ही किती वेळा रस्त्याची मागणी करायला गेलो, रस्ते झालेच नाही आमचे। ह्या वर्षी रस्ते नाही झाले तर आम्ही मतदान करणार नाही। कुठली विकास कामं झाली नाही आपल्याकडे? आमच्या इथं खूपच गटारी आहे, पण ते व्यवस्थित नाही आहे गटरीची, पण त्यांचं व्यवस्थित निघत नाही, कचरा निघत नाही, कचरा काढला तर ते जात नाही लवकर। इथं चिखल इतका होतो की तो सुद्धा व्यवस्थित नाही आहे रोड। पावसाळ्यामध्ये खूपच अडचण येते, इथं मुलांचे व्हॅन वापरतात, वृद्ध असतात। नक्कीच काही नागरिक सुद्धा आपल्यासोबत आहे। आपण काय सांगणार? आपण थेट मतदानावर बहिष्कार टाकताय, निवडणुका येऊ घातलेल्या आहे, मतदान करणार नाही, काय सांगाल? कारण प्रशासनानं आमची फसवणूक केलेली आहे। अक्षरशः इकडचे रोड गेल्या 2 वर्षापासून मंजूर आहेत, मंजूर झाल्यावर सुद्धा रोड होणं हे अत्यावश्यक होतं। आम्ही 7 मार्च 2025 रोजी हे रोड व्हावेत म्हणून आमरण उपोषणाला बसणार होते। आम्हाला सार्वजनिक बांधकाम विभागानं लेखी पत्र दिलं का तुम्ही उपोषणाला बसू नका, आम्ही रोडांचे कामं मार्गी लावतो, म्हणून आम्ही उपोषण स्थगित केलं होतं। मात्र त्यांना तात्पुरता काम सुरुवात केली आणि पूर्णत्व रोडाचे काम काही केलेले नाहीत। म्हणजे आमची एका हिशोबानं प्रशासनानं दिशाभूल आणि फसवणूक केलेली असल्यामुळे आम्ही येणाऱ्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणताही उमेदवाराला या परिसरात प्रचार करू देणार नाहीत आणि निवडणुकीवर आम्ही बहिष्कार घालणार आहेत। काहीच कामं झाली नाही का 5 वर्षात? 5 वर्षात या जागृत गुप्तमंदिर परिसरातली काही कामं झालेली नाहीत, रोडही झालेले नाहीत, गटरी झाल्या त्यांना लेवल मिळालेली नाही आणि दुसरे बाब या ठिकाणी पाईपलाईन जे आहे पाणीची ते काही घडणार पुरेसं पाणीसुद्धा येत नाही। आपण काय सांगणार? या ठिकाणी आपण रहिवासी आहात, खरंच विकास झालाय का इकडं? नमस्कार, मी या कांचननगरमधील 1995 पाशीचा रहिवासी आहे। ही जी आमची गल्ली आहे ना, निग्लेक्टेड गल्ली आहे। ह्या गल्लीमध्ये कोणीच नगरसेवक किंवा कोणीच लक्ष देत नाही। मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहिले आहे। आमचा फक्त वापर केला जातो आणि त्यांचा ते स्वार्थासाठी उपयोग करून घेतात। सांगायचं झालं तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगू इच्छितो, जर आता येत्या 10-15 दिवसात आमच्या रोडाचं काम, गटारींचं काम किंवा हे अस्वच्छता आहे, ही गल्ली म्हणजे अस्वच्छ आहे, 95% जळगाव सुधारलं आहे। तुमच्या माध्यमातून आम्ही त्यांना सांगू की आम्ही पूर्णतः बहिष्कार करू आणि आम्ही आमच्या वार्डात फिरकूसुद्धा देणार नाही त्यांना।
नक्कीच गेल्या 5 वर्षामध्ये कुठल्याही प्रकारची विकास कामं न झाल्यामुळे या ठिकाणी नागरिकांमध्ये नाराजी आहे. थेट त्यांनी मतदानावर या ठिकाणी बहिष्कार या ठिकाणी टाकलेला आहे. जोही उमेदवार आमच्याकडे या ठिकाणी प्रचारासाठी येईल, इकडे फिरकेल, त्याला आम्ही मतदान करणार नाही. त्याचप्रमाणे प्रचारसुद्धा त्याला करू देणार नाही, असं थेट भूमिका या ठिकाणी जळगाव शहरातील कांचन नगरातील या नागरिकांनी घेतलेली आहे आणि एक प्रकारे मतदानावर बहिष्कार टाकला आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.